करूया तिकडे मानखुर्द जकात नाक्याजवळ नाकाबंदी केल्यानं वाशी टोलनाक्यावर वाहतूक कोंडी झालेली आहे। आझाद मैदानात मराठा आरक्षणासाठी आंदोलन सुरू असल्यानं मुंबई पोलिसांकडून नाकाबंदी करण्यात आली आहे आणि या नाकाबंदीचा फटका मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांना बसलाय। साधारण अर्धा तास उलटून गेलाय, मात्र अद्यापही या मार्गावर वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात आहे। याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विश्वनाथ सावंत यांनी। मुंबई पोलिसांच्या वाहतूक विभागाचं नियोजन पूर्णपणे फेल गेल्याचं चित्र पाहायला मिळते। सध्या आपण वाशी टोलनाक्यावरती आहोत। वाशी टोलनाक्यावरती वाहनांच्या रांगा लागल्यात पाहायला मिळते। एकूणच पाहता सकाळची वेळ आहे, ती देखील सोमवार वेळ आहे। मुंबईमध्ये आझाद मैदानामध्ये आंदोलन सुरू असताना वाहतूक विभागानं मानखुर्द इथे नाकाबंदी केल्यामुळे ही वाहतूक पाहायला मिळते। वाशीच्या दिशेने वाहतूक आहे, लांबच्या लांब वाशीपर्यंत थेट रांगा लागल्या आहेत। सकाळची वेळ असल्या कारणामुळे वाहतूक विभागाने नाकाबंदी करणं अपेक्षित नव्हतं, त्यामुळे वाहन चालकांची म्हणा, नोकरदारांची म्हणा, मुंबईला कामासाठी जाणाऱ्यांची म्हणा पूर्णतः कोंडी झालेली आहे। साधारण अर्धा तास झाला या मार्गावर वाहतूक कोंडी झालेली आहे। सकाळची वेळ असताना अशा पद्धतीने नियोजन फसल्यामुळे नवी मुंबईकरांना म्हणा, मुंबईकरांना म्हणा किंवा पुण्यावरून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहन चालकांचे जे चाकरमानी आहे त्यांची एकूणच फसगत झाल्याचं पाहायला मिळते। पोलीस प्रशासन असो किंवा वाहतूक विभाग असो, या मार्गावर ते नेहमी वाहतूक कोंडी होते, त्यामुळे त्याकडे बारकाईने लक्ष द्यायला हवं होतं, मात्र तसं झाल्याचं दिसत नाही। त्यामुळे या मार्गावर ते वाहतूक मोठ्या प्रमाणात आहे, संत गतीने म्हणता येणार ठप्प झाल्याचंच एकूणच चित्र आहे। ही थेट वाशी ते मानखुर्द असं हे नियोजन फसलेलं आहे। या मार्गावर ते वाशी ते मानखुर्द या मार्गावर ते वाहतूक ठप्प झाली आहे, त्यामुळे नवी मुंबई वाहतूक विभागाची मोठी तारांबळ उडलेली पाहायला मिळते। एकूणच पाहता हे चित्र नाकाबंदी बंद केली नाही किंवा चेंबूरच्या मार्गावर नेली नाही तर निश्चितच अजून काही काळ ही वाहतूक कोंडी पाहायला मिळेल। विश्वनाथ सावंत, न्यूज 18 लोकमत, नवी मुंबई। तिकडे सीएसएमटी स्टेशन परिसरात आजही मराठा बांधवांची मोठी गर्दी पाहायला मिळते। आंदोलनाच्या चौथ्या दिवशी सीएसएमटी स्थानक गजबजलेलं आहे। मराठा आंदोलकांची सीएसएमटी स्थानकावर गर्दी कायम आहे आणि सीएसएमटीवर आंदोलकांचा मुक्काम पाहायला मिळतोय। आंदोलक रस्त्यावर तळ ठोकून आहेत। आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघेपर्यंत मुंबई न सोडण्याचा इशारा या मराठा आंदोलकांनी दिलेला आहे। आंदोलकांनी यावेळी सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे। ही तीन दृश्य आपण पाहतोय। बस समोर आंदोलकांनी कशा पद्धतीने गोंधळ घातला, बॅरिकेड्सवर बसून या आंदोलकांनी एक प्रकारे खेळच सुरू केला होता, तर स्टेशनमध्ये हलगीच्या तालावर नृत्य देखील करण्यात आलं। आणि आता थेट जाणार आहोत, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्याला अधिकची माहिती देतील। अजित, खरं तर जसजसं वेळ पुढे जातोय आंदोलकांची संख्या ही वाढत चाललेली आहे, पोलीस आता नेमकं काय करतायत? विश्वनाथने थोड्या वेळापूर्वी सांगितलं की मानखुर्द आणि सगळा नवी मुंबई परिसर जो आहे तिथं कशाप्रमाणे वाहतूक जी पूर्णपणे ठप्प झालेली आहे, पण ती वाहतूक जरी ठप्प झाली असली तरी तिथं तुम्ही पाहू शकता हा पनवेल आणि वाशीचा मार्ग, म्हणजे पनवेल आणि वाशी सीएसएमटी जी रेल्वे ट्रॅक जो आहे तिथं जर पाहिलं तर जी रेल्वे येते त्या रेल्वेमधून मोठ्या संख्येने आंदोलक जे आहेत त्यांची संख्या जास्त आहे आणि तेच लोक जास्त उतरत आहेत। आंदोलक जे आहेत त्यांना मध्ये जागा केली गेली होती, पण बरेच आंदोलक जे आहेत हे मागे येऊन किंवा प्लॅटफॉर्मच्या मध्ये येऊन तिथं नाचतात, जे तिथं हलगी वाजून नाचतात। तर अशा पद्धतीने ही परिस्थिती आहे। काही प्रवासी आपल्यासोबत, त्यांना विचारूया, दादा तुम्ही कुठून आलात? कल्याण। रोज तुम्ही जेव्हा येता तेव्हाची परिस्थिती आणि आजची परिस्थिती, मला वाटलं होतं की आज काहीतरी चित्र इथलं बदललेलं असेल? वाटलं म्हणजे काय, आज सोमवार होता, मला वाटलं आज काहीतरी साधारण झाले असेल, सिंपल झाले असेल, पण अजून ते आपण बघून वाटत नाही की हे असं होणार, म्हणजे शांती राहणार। गर्दी वाढली आहे आणि हे पण आपण डिसाईड नाही करू शकत की पुढे कशा होणार। पुढचा रस्ता बंद आहे चालू आहे ते माहीत नाही अजून। तर आता स्टेशन बघून आता वाटतात की आपण ऑफिसला, आता ऑफिसचा टाइम झाला ऑलरेडी 9:30 ऑफिस होतं आणि उशीर झालो, लोकल 10-15 मिनिटं उशीर पण आहे आणि हे गर्दी अजून वाढली आहे। गर्दी वाढलेली दिसते। या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेलेला आहे आणि पोलीस जे आहेत हे इथं वारंवार सगळ्या आंदोलकांना विनंती करतायत, वारंवार त्या सगळ्या लोकांना इथल्या विनंती करतायत की एका बाजूने जे रेल्वे जी आहे पनवेल आणि वाशीहून येणारी, तिथून जे आंदोलक येत आहेत त्यांना आझाद मैदानात जाण्याकरता मार्ग दिलेला आहे, तर आता पोलिसांनी तो मार्ग जो आहे प्रवाशांकरता विनंती करून बंद केला आहे। जे प्रवासी आहेत त्यांना इथे जे एक्सप्रेस गाड्यांचा मार्ग आहे तिथून फिरून जाण्याची विनंती करतायत। जी आता गर्दी आहे
ती हळूहळू वाढत चाललेली आहे, प्रवाशांचीही आणि या सगळ्या आंदोलकांचीही. आणि ही एकंदर परिस्थिती रेल्वे स्थानकावरची आहे. पोलीस बंदोबस्त जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढवला गेला आहे. रेल्वे पोलीस असेल, महाराष्ट्र सुरक्षा बल असेल, त्याच पद्धतीनं मुंबई रेल्वे पोलीस असतील, मुंबई पोलीस आहेत, शीघ्र कृती दल आहेत, त्यानंतर दंगल नियंत्रण पथक जे आहेत, हे वेगवेगळी पथकं जी आहेत ही सगळ्या या रेल्वे स्थानकावरती तैनात केली गेली आहेत, जेणेकरून प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये आणि जी इथं आलेली जी आंदोलक आहेत त्यांनाही कुठला त्रास होऊ नये याकरता पूर्ण तयारी जी आहे ही पोलिसांनी आज केलेली दिसते. पण मधल्या काळामध्ये जसे आंदोलक जे आहेत ते वेगवेगळ्या ठिकाणावरून या स्थानकावरती येतात, तर त्यानंतर इथली परिस्थिती जी आहे ती आता वेगळी होत दिसते. मी तुम्हाला एक दृश्य दाखवतो की कशा रीतीने आता ही जी गाडी आहे ही गाडी जी आहे ती पनवेलवरून आली होती आणि ती आल्यानंतर इथं जे तुम्ही जर प्रवासी पाहाल तर प्रवाशांची संख्या कमी आणि आंदोलक जे आहेत त्या आंदोलकांची संख्या जी आहे जास्त असेल. बघा व्हिडिओ रमेश भट त्यांना मी सांगू शकतो, त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर गळ्यात मफलर घातलेले, टोप्या घातलेली लोक जी आहेत ती जास्त आहेत. आणि तिकडे बघा, इथे या रमेश भट, इथे पुढे बघा, तिथे देखील पनवेलची गाडी आलेली आहे. इथं देखील हलगी लावून नाचण्याचे नाचगाणं जे ते सुरू झालेलं आहे. म्हणजे एक प्रकारे रस्ते वाहतूक जरी तिथे ठप्प झालेली असली तरी रेल्वेनं लोक जे मराठा आंदोलक जे आहेत ते रेल्वे स्थानकावरती आपल्याला आझाद मैदान जे तिथं पोहोचताना दिसत आहेत. आणि एकीकडे प्रवासी संख्या आणि त्याचबरोबर ती हे सगळे आंदोलक जे आहेत त्यांची संख्या ही आता वाढतच चाललेली आहे. आंदोलकांना रस्ते मार्ग जे आहेत ते बंद झाल्यामुळे त्यांनी आता रेल्वेनं येणं सुरुवात केलेली आहे. आणि विशेषतः वाशी पनवेल या दोन भागातून येणारे ज्या रेल्वे आहेत त्या प्रत्येक रेल्वेमध्ये हे बघा हे असं दृश्य आहे, प्रत्येक रेल्वेमध्ये मराठा आंदोलक जे आहेत त्यांची संख्या ही रेल्वे प्रवाशांच्या पेक्षा जास्त आहे आणि तेच लोक इथं मोठ्या संख्येने येत आहेत. ही संख्या जी आहे ती वाढत चाललेली आहे. आणि इथं काही काळ थांबल्यानंतर घोषणाबाजी केल्यावर, हलगी वाजवल्यावरती, नाचल्यावरती जे सगळे आंदोलन करते ते बाहेर CSMT रेल्वे स्थानकाच्या बाहेर जातात. इथं देखील मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक थांबलेले आहेत आणि त्यांच्या मध्ये जाऊन सामील होतात. मग तिथं देखील मोठ्या प्रमाणामध्ये घोषणाबाजी केली जाते. सगळं इथं चालू होतं. आणि आता इथं पाहिलं तर बघा, इथून या दोन रेल्वे पनवेल आणि वाशी या दोन गाड्यांतून जे आंदोलनकर्ते आलेले आहेत त्या आंदोलनकर्ते इथं आल्यानंतर त्या अशा पद्धतीनं रेल्वे स्थानकावरती हलगी वाजून घोषणाबाजी ते करतात आणि तिथूनच मग पुढे जे आझाद मैदानाकडे जातात. त्यामुळे हा संपूर्ण आझाद मैदानाकडे जाणारा रेल्वे स्थानकावरचा जो भाग आहे तो पोलिसांनी बंदच केला. तिथून प्रवाशांना सहसा जाऊ दिलं जात नाही, त्यांना पुढून जाण्यास सांगितलं जातं. आणि त्यातूनच मग इथं जे प्रवासी जे आहेत त्यांना कुठे अडथळा निर्माण होऊ नये त्याकरता वारंवार विनंती आव्हान जे आहे ते करताना पोलीस दिसत आहेत. आंदोलनकर्ते जे आहेत ते अशा पद्धतीने घोषणाबाजी सुरू आहे. हॅलो, मराठा बांधवांना विनंती करण्यात येते की त्यांनी आपल्या बाजूला उजव्या बाजूला असणाऱ्या सभेच्या मार्गाचा वापर आझाद मैदानाकडे जाण्यासाठी करावा. स्टेशनवर किंवा प्लॅटफॉर्मवर कोणीही विनाकारण गर्दी करू नका. आपल्यामुळे आपल्याच बांधवांना अडचण होईल याची दक्षता घ्या. आपल्या बांधवांना येण्या जाण्यासाठी स्टेशनवरील परिसर मोकळा करा. ही इथं आंदोलकांची परिस्थिती आहे. आणि इथून हे चाकरमानी रेल्वे प्रवासी जे आहेत ते कामावरती येताना दिसत आहेत. ही परिस्थिती रेल्वे स्थानकावरची आहे. गर्दी जी आहे ती प्रवाशांमुळे नेहमी असते, पण आता आंदोलकांमुळे या प्लॅटफॉर्मवरती गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणात वाढलेली आपल्याला दिसते. इथं आल्यानंतर प्रवाशांनी नेमकं विशेषतः महिला प्रवाशांना नेमकं करावं का असा प्रश्न पडतो. कारण का प्रत्येक ठिकाणी आंदोलनकर्ते हे आपल्याला पाहायलाच मिळत आहेत आणि आंदोलनकर्त्याची संख्या जी आहे ती वाढतच चाललेली आहे. तर या सगळ्या याच्यामध्ये बरेच असे लोक जे आहेत कार्यकर्ते, माफ करा, हे सगळे आंदोलनकर्ते जे आहेत त्यांच्याशी इथं मध्ये आल्यानंतर ते घोषणाबाजी सुरू होते. हे आता इथून ही पनवेलवरून आलेली गाडी आहे. यातून जर तुम्ही पाहिलं तर हे बघा अशा पद्धतीनं आंदोलनकर्ते आता रेल्वेनं मुंबईला येऊ लागलेले आहेत आणि ठिकठिकाणी प्रत्येक प्लॅटफॉर्मवरती जागा मिळेल तिथे ते सगळे बसलेले आहेत. आपण काही प्रवाशांकडून त्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की त्यांना नेमकं हे पाहून काय वाटतं, कशा रीतीनं CSMT रेल्वे स्थानक जे आहे त्याची परिस्थिती आज काय आहे. पूर्णतः या सगळ्या भागामध्ये जर आपण पाहिलं तर आंदोलनकर्तेच आणि त्यांची संख्या जास्त आहे आणि
आंदोलनकर्ते जे आहेत ते इथे येऊन रेल्वे स्थानकावरती थांबल्यानंतर पुढे जे आहेत ते आझाद मैदान जे मैदान आहे त्या दिशेमध्ये दिसत आहेत. बऱ्याच जे बांधव जे आहेत त्यांचे इथं आल्यानंतर घोषणाबाजी जी आहे या आजी बघा इथे आलेल्या आहेत. आजी कुठून आलाय? हा भिडून आलाय. काय काय चालू आहे? आरक्षणासाठी आरक्षण द्यायसाठी आमच्यासाठी आरक्षण